हॅलो एव्हरीवन. तर लास्ट लेक्चरला आपण सिक्युअर नेटवर्क डिझाईन ह्या युनिटला स्टार्ट केलेलं. त्याच्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं की इंट्रोडक्शन टू सिक्युअर नेटवर्क डिझाईन. ह्यामध्ये आता आपल्याला जो नेक्स्ट पार्ट बघायचा आहे त्याचे आता काही पार्ट्स आहेत की नेटवर्क डिझाईन आपलं सिक्युअर करणं किंवा नेटवर्क डिझाईन करताना काय काय सिक्युरिटी किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत त्या आपण ह्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आहे ह्यामध्ये परफॉर्मन्स. ओके, येस, हा बघा. पहिला यामध्ये परफॉर्मन्स. सो द नेटवर्क विल प्ले ह्यूज रोल इन मीटिंग द परफॉर्मन्स रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन्स because network are getting faster and faster, evolving from 10 megabyte to 100 megabyte to gigabyte speed. So with 10G gigabyte Ethernet commonly deploy and for 4G 40G to 100G and InfiniBand technology available today. आता ह्यामध्ये because networks are evolving or networks are evolved day by day because their speed, their all over performance they are improving because जसा अगोदर स्पीड होता तसा नाही. आता बघा डे बाय डे काय होतं, नेटवर्कचा स्पीड हा वाढत चालला. मग स्पीड वाढत चालला असल्यानंतर पण तुम्हाला काय तेवढं परफॉर्मन्स त्याचा लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. तेवढं परफॉर्मन्सवरती लक्ष देणं गरजेचं आहे. तर का तर सपोज तुमचं जेवढं स्पीड चांगलं तेवढं तुमचं म्हणजे जे काय नेटवर्क आहे ते चांगलं वर्क राहील, कॅपेबल राहील चांगलं. जर तुमचं स्पीड नीट नसेल, म्हणजे सपोज मी रिक्वेस्ट करतो एखाद्या सर्व्हरवरती, ठीक आहे, काहीतरी सर्च करतो मी सपोज, आणि ते सर्च केल्यानंतर ते रिली लोड होत नाही किंवा लोड होत नाही आहे, किंवा एखाद्या वेबसाईटला क्लिक करतो, त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर होत नाही, लोड होत नाही आहे लगेच. म्हणजेच काय, तुमचा परफॉर्मन्स सर्व्हरचा असेल किंवा काय नेटवर्कमधला असेल तो काय असेल कमी असेल, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत असतात. सो तुमचं नेटवर्कमधला परफॉर्मन्स हा चांगला असायला हवा. त्यामध्ये आता ह्या ठिकाणी त्यांनी एक आर्किटेक्चर दिलं, सिस्को ॲरेकल इंटर नेटवर्किंग मॉडेल. तर हे नेटवर्किंग जे मॉडेल आहे ते बहुतेक ठिकाणी काय केलं जातं, यूज केलं जातं. ठीक आहे, बहुतेक ठिकाणी म्हणजेच कुठे तर नेटवर्किंगमध्ये हे काय केलं जातं, यूज केलं जातं. सो त्यामध्ये काय काय दिलेले आहेत, तर त्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्स दिलेले आहेत की ॲक्सेस लेअर आहे, डिस्ट्रीब्युशन लेअर आहे, कोर लेअर आहे आणि डिस्ट्रीब्युशन लेअर आहे. तर ॲक्सेस लेअरमध्ये बघा युजर्स आहेत, डिस्ट्रीब्युशन लेअरमध्ये अकाउंटिंग आहे, ह्युमन रिसोर्स आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, कोर लेअरमध्ये कोर पार्ट आहे आणि तो सगळं मॅनेज केलं जातं, हे कोर लेअरमधनं केलं जातं. आणि परत डिस्ट्रीब्युशन लेअर आहे, त्याच्यामध्ये सर्व्हर नेटवर्क आहे आणि इंटरनेट आहे. सो हे नेटवर्किंगचं जे काही मॉडेल आहे ते बेसिकली सगळ्या ठिकाणी वापरलं जातं. हे सिस्कोचं हायरार्किकल मॉडेल आहे. हे बेसिकली जेव्हा नेटवर्क डिझाईन केलं जातं तेव्हा त्यावेळी परफॉर्मन्ससाठी हे मॉडेल यूज केलं जातं. तर त्यामध्ये काय काय केलेलं आहे, तर कोर लेवल म्हणजे काय, तर कोर लेवलमध्ये काय होतं, तर सगळ्या गोष्टी कॉर्डिनेट केल्या जातात. ठीक आहे, कॉर्डिनेट म्हणजे काय, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या जातात, एकत्र किंवा वेगवेगळ्या, ह्या दोन्ही गोष्टी ह्या कोर लेवलमध्ये होत असतात की मॅनेजमेंट होत असतं. त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन लेअर आहे. डिस्ट्रीब्युशन लेअर इज बिटवीन द कोर लेअर अँड ॲक्सेस लेअर. डिस्ट्रीब्युशन लेअर आहे ती कोर लेवल लेअर आहे ही, आणि ॲक्सेस लेअर आहे ह्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर ह्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतं की तुमचं ट्रॅफिक जे आहे, ठीक आहे, ट्रान्समिशन आहे ते इन आउट ऑफ द कोर, म्हणजे तुमचं ट्रान्समिशन आहे ते इन होणार आहे की आउट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये होत असतात. सो आणि ते कसं ट्रान्समिट होणार हे आपण त्या डिस्ट्रीब्यूट केला जातं. मग त्याचं अकाउंटिंग आहे, ह्युमन रिसोर्स, मॅन्युफॅक्चरिंग, सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आहेत डिस्ट्रीब्युशन लेअरमध्ये. त्यानंतरची लेअर आहे ती आहे ॲक्सेस लेअर. ॲक्सेस लेअर इज वन ऑफ द क्लोजर टू द युजर. ॲक्सेस लेअर जी आहे ती युजरच्या क्लोज आहे. सो इनफॅक्ट ॲट दिस लेअर वी फाइंड द युजर्स देमसेल्फ and the access layer switches. The main purpose of this layer is to physically connect user to the networks. In other words, there is just a cable between end user PCs and access layer switches. ॲक्सेस लेअरमध्ये काय असतं, तर ॲक्सेस लेअरमध्ये ॲक्च्युली युजर एक्झिस्ट करतो. युजर म्हणजेच काय, ही लेअर जी आहे ती युजर आणि सिस्टीम ह्यांच्यामध्ये किंवा युजर आणि नेटवर्क ह्याच्यामध्ये आहे असं बोललं तरी चालेल. की सगळ्यात क्लोज आपण जिथून क्लोज आहे ह्या ही लेअर युजर बरोबर, की जेणेकरून युजर त्या ठिकाणून ऑपरेट करत असतो. ठीक आहे, नेटवर्किंग जे आहे मग ते मे बी फिजिकली असेल, मे बी एका सॉफ्टवेअर थ्रू असेल, बरोबर आहे. ह्या दोघांच्या मध्ये फक्त काय असते, केबल असते जी काय असते त्या दोघांच्या मध्ये कनेक्ट असते आणि ती काय करत असते, नेटवर्किंगचं काम करत असते.
त्यानंतर जी लेअर आहे ती परत एकदा आहे ती डिस्ट्रीब्युशन लेअर. तर ह्या लेअर ज्या आहेत त्या परफॉर्मन्समध्ये ह्या मॉडेलच्या परफॉर्मन्समध्ये आहेत. परफॉर्मन्स मॉडेल जो दिलेला आहे त्यामध्ये आहे की ॲक्सेस लेअर आहे, डिस्ट्रीब्युशन लेअर आहे, कोर लेअर आहे आणि डिस्ट्रीब्युशन लेअर आहे. डिस्ट्रीब्युशन लेअर काय करतो, तुमचं ट्रान्समिट करतो डेटा, इन करतो, आउट करतो. ठीक आहे, इथे इन आहे, इथे आउट आहे. त्यानंतर कोर लेअरमध्ये तुमचं मॅनेजमेंट केलं जातं की सगळं जे काय आहे ते डेटा कॉर्डिनेट करायचं काम. आणि ॲक्सेस लेअरमध्ये काय असतं तर ॲक्च्युली युजर जो आहे तो ॲक्सेस लेअरमध्ये त्या ठिकाणी असतो. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे इथे अवेबिलिटी. अवेबिलिटी ही गोष्ट का लक्षात घेतली पाहिजे. सो द नेटवर्क अवेबिलिटी मीन्स resources should be available to user whenever it is needed. The opposite availability is denial of services where user cannot use any resources whenever it's needed. आता अवेबिलिटी म्हणजे काही शब्दात काय सांगितलं की तुम्हाला डेटा हा अवेलेबल झाला पाहिजे, नेटवर्क किंवा काय असेल ते तुम्हाला जेव्हा पाहिजे किंवा युजरला जेव्हा पाहिजे त्यावेळी ते काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी अवेलेबल झालं पाहिजे. आणि जर तसं होत नसेल तर त्या डेटाचा काय त्या ठिकाणी फायदा नाही किंवा त्या सिस्टीमचा त्या ठिकाणी फायदा नाही आहे. आता हे अटॅक पण ह्यामध्ये होत असतात की जसं की आहे डिनायल ऑफ सर्व्हिसेस, DOS अटॅक जे आहेत. DOS अटॅक काय करतात ते या ठिकाणी तुम्हाला अनअवेलेबल करायचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करतात तुमची सिस्टीम. बरोबर आहे. तर युजरला काय सांगतात की ते सिस्टीम इज बिझी. म्हणजे काय, आता डिनायल ऑफ सर्व्हिस तुम्हाला अटॅक सांगितलाय की बऱ्याचशा रिक्वेस्ट ह्या ॲट अ टाइम टाकल्या जातात किंवा बऱ्याचशा फंक्शन्स किंवा काय बोलू शकतो आपण त्याला, टास्क हे ॲट अ टाइम त्या ठिकाणी दाखवले जातात. जेणेकरून काय होते तर सिस्टीम स्लो होते. सिस्टीम स्लो झाल्यामुळे जी काही नवीन त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी होणार आहे किंवा नवीन रिक्वेस्ट येणार आहे ती काय होईल, वेटिंगला राहील. म्हणजेच काय, त्या ठिकाणी तुमचं डिव्हाइस हे वेटिंगमध्ये आहे असं दाखवलं जातं. म्हणजेच काय, तुमचा डिव्हाइस अवेलेबल नाही आहे असं दाखवलं जातं. So that is availability. So availability is also important whenever we are designing the network. So depending on the specific business and risk factor, redundancy often increases both cost and complexity. Determining the right level of availability and redundancy is an important design element, which is influenced by the balance between the business requirement and resource availability. रिसोर्स अवेलेबिलिटी आणि बिझनेस रिक्वायरमेंटमध्ये रिडंडन्सी ही नसावी. रिडंडन्सी म्हणजे काय, थोडक्यात रिपीटेड डेटा आपण बोलतो की परत परत तेच तेच काय होतं, त्याच्यामुळे तर तुमची सिस्टीम एक तर स्लो होते, तुमच्या सिस्टीममध्ये अनवॉन्टेड डेटा हा राहतो, त्याच्यामुळे तुमचं अवेलेबिलिटी हे होऊ शकत नाही. So the true high availability design will incorporate redundant hardware components at the switch, network, firewall and application level. So availability का गरजेची आहे थोडक्यात आपण बोललोय. So today's high availability designs have reached a high level of sophistications in modern data centers and network and computing architectures, from the facility itself down to the application running in front of the end user. सो सध्याच्या टेक्नॉलॉजीनुसार काय झालं, अवेलेबिलिटी हे पण इन्क्रीज होते. काय होतं ते युजरचा अवेलेबल जेवढा डेटा आहे त्यानुसार ते काय होतं त्या ठिकाणी वर्क करत आहे. त्यामध्ये आणि डायग्राम दिले की अ फुल हाय अवेलेबिलिटी नेटवर्क डिझाईन. फुल हाय अवेलेबल नेटवर्क डिझाईनमध्ये काय केलं त्यांनी, मग त्यामध्ये बघा प्रायमरी ISP आहेत. ISP म्हणजे कोण, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. सेकंडरी ISP आहेत, त्यामध्ये एक्सटर्नल HSRP राउटर्स आहेत वेगवेगळे. त्यानंतर स्विच आहेत, फायरवॉल आहे, इंटरनल रिडंडंट सर्व्हिसेस आहेत आणि इंटरनल HSRP राउटर आहेत. सो म्हणजे तुमचं नेटवर्क किंवा तुमचा एखादा डेटा जो आहे तो कसा ट्रान्समिट होतो, तर ISP कडून सगळा डेटा येत असतो. मग ते सगळं ह्या ठिकाणी दिलेलं आहे. मग ह्या ठिकाणी काय केलं, लोड बॅलन्सर ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग द अवेलेबिलिटी, परफॉर्मन्स अँड नेटवर्क बेस्ड डिझाईन. आता ह्या ठिकाणी हे डिझाईन दिलेलं आहे की कसं तुमचं नेटवर्किंग आहे, की तुमचं नेटवर्क आता ISP म्हणजे तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर जो आहे, मग एअरटेल असेल, जिओ असेल, त्यांच्याकडनं काय येतं, नेट येतं, त्यांच्याकडनं ते कनेक्शन केलेलं असतं आणि ते आपल्या इंटरनल जे काय राउटर आहेत तोपर्यंत येत असतं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये परत त्यांचा राउटर, त्यांच्याकडनं त्यांच्या राउटरमध्ये स्विचमधनं फायरवॉलमधनं जे काही इंटरनल आपल्याकडेच हे आहे स्विच आहेत तिथे, आणि आपल्याकडे स्विचमधनं आपल्याकडचं राउटर जो आहे तिथे नेटवर्क येत असतं. नेटवर्क तुम्ही इंटरनेटचं कनेक्शन बघत असाल तर तुम्हाला समजेल की त्यामध्ये कुठले कुठले डिव्हाइस आहेत. बरोबर, राउटर असतो, स्विच असतात, फायरवॉल्स असतात. फायरवॉल ह्या त्यांचं जे काही सर्व्हिस सेंटर आहे तिथे असतात किंवा तुमच्या सिस्टीममध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर परत त्यांच्याकडे जे काय आहे सर्व्हिस प्रोव्हायडर, त्यांच्याकडे परत जे काही राउटर्स आणि स्विचेस असतात. सो हे सगळे कनेक्टेड असतात. ते कनेक्शन झाल्यानंतर तुमचं नेटवर्किंग काय होतं, सक्सेसफुल होतं. ह्याच्यामध्ये जो काय राउटर आहे किंवा लोड बॅलन्सर्स आहेत, तर लोड बॅलन्सर्स काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. का, तर तुमचा जो काय नेटवर्कमध्ये जे काय ट्रान्समिशन आहे किंवा
नेटवर्कमध्ये जे काही डेटा अवेलेबल होणार आहे तो वेल अवेलेबल व्हावा किंवा परफॉर्मन्स त्याचा आहे तो चांगला त्या ठिकाणी व्हावा, हे सगळं जे आहे ते त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. सो त्यानंतर आहे नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे सिक्युरिटी. सिक्युरिटी हा सगळ्यात खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या टॉपिकमध्ये. का गरजेची आहे सिक्युरिटी? सो एलिमेंट्स दॅट आर प्रेझेंट ऑन नेटवर्क परफॉर्म्स डिफरंट फंक्शन्स अँड कंटेन्स डेटा डिफरिंग सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स. So the some devices contain highly sensitive information that could damage an organization if disseminated and unauthorized individuals, such as payroll records, internal memorandums, customer list, even internal job costing documents. So असे एलिमेंट्स आहेत ते तुमच्या परफॉर्मन्स किंवा अशा फंक्शन्समध्ये काय असतात किंवा असा डेटा असतो जो तुमचा हायली सेन्सिटिव्ह डेटा असतो. आता हायली सेन्सिटिव्ह डेटामध्ये कुठला असेल, तुमच्या कंपनीची डिटेल असेल, तुमचा सिक्रेट एखादा प्लॅन असेल, बिझनेस प्लॅन असेल, तुमचं एम्प्लॉयचे डिटेल असेल, पेरोलचे डिटेल असेल, ह्या सगळ्या झाल्याच. पण आणखीन हायली सेन्सिटिव्ह डेटा म्हणजे कुठला, जर आता सपोज कंट्री लेवलला विचार केला किंवा देश पातळीवरती आपण विचार केला तर डिफेन्स सर्व्हिसेसचे जे काही प्लॅन्स असतील, बरोबर आहे, त्या सगळ्या काय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन्स आहेत, त्या सगळ्या सिक्रेट राहणं गरजेचं आहे. मग ती जर एखादी त्यातली इन्फॉर्मेशन काय झाली तर त्यातली एखादी जरी इन्फॉर्मेशन लॉस झाली किंवा त्या ठिकाणी आपण बोलू शकतो अटॅकमध्ये आली तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम हा ठरू शकतो. सो ती सिस्टीम किंवा ती इन्फॉर्मेशन सिक्रेट होणं गरजेचं आहे. सो फॉर या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी की फायरवॉल त्यामध्ये यूज करा तुम्ही. त्यानंतर तुम्ही सिक्युरिटी लेवल सिक्युरिटी पॅचेस यूज करा. त्यानंतर सिक्युरिटीचे अपडेशन्स जे काय आहेत नेटवर्किंगमध्ये ते करा. सिस्टीम तुमची अपग्रेड करा. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे वायरलेस इम्पॅक्ट ऑन पेरिमीटर. So network perimeter security is only useful if it is able to prevent an authorized user from accessing it and getting connected to the internal network. In order to connect, they just need laptop and wireless card. So with the help of IP address on the network, the wireless impact on perimeter म्हणजे वायरलेस जे काय आपण वापरतो, डिव्हाइसेस वापरतो, त्याचा काय इम्पॅक्ट होतो. तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वायरलेसमध्ये आपण काय करतो, सपोज माझ्या घरी काय इंटरनेट आहे तर इंटरनेट काय तुमचं राउटर असतं, राउटर ते वायफाय काय कनेक्ट करतो आपण मोबाईलमध्ये, बरोबर आहे. मग त्यामध्ये काय फक्त डेटा कार्ड असेल आणि डिव्हाइस असेल, एवढंच काय त्या गोष्टी त्यामध्ये असतात. मग हे जे आहेत ते वायरलेस गोष्टी त्यांचा कसा इम्पॅक्ट होतो, तर बऱ्याच वेळेला डेटा किंवा आपण ओपन वायफाय मध्ये कनेक्ट करत असतो, तर ओपन वायफाय हे सगळे सिक्युअर असतात असं नाही, बरोबर आहे. ओपन वायफाय मध्ये पण काय होत असतात, अटॅक्स त्यांच्या थ्रू होत असतात. मग त्यावेळी आपण काय राहणं अवेअर राहणं गरजेचं आहे किंवा आपण त्या प्रकारच्या जर आपण सोयी देतोय, जर ओपन ऍक्सेस देतोय किंवा वायरलेस ऍक्सेस देतोय तर त्या ठिकाणी तुमचं डिव्हाइस किंवा तुमचं नेटवर्कमध्ये सिक्युरिटी ठेवणं गरजेचं आहे. का तर सपोज कोणीही त्या ठिकाणी तुमचं नेटवर्क ऍक्सेस करून तुमच्या नेटवर्कमध्ये घुसू शकतं, बरोबर आहे. तुमचे जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये घुसू शकतं, कारण की नेटवर्कमधून अटॅक होत असतात आणि तुमच्या नेटवर्कमधून ते काय करू शकतात, तुमच्या सिस्टीमवरती अटॅक करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही ज्या काही ऑर्गनायझेशन्स वगैरे असतात त्यांना कंपल्सरी जे त्यांचे एम्प्लॉईज आहेत त्यांना त्यांचा ऍक्सेस देणं गरजेचं आहे. मग त्या प्रकारे त्यांच्या एम्प्लॉईजकडनं पण ते ऍक्सेस करताना सपोज एखाद्याने अनऑथराइजली ऍक्सेस केला तर पण त्या ठिकाणी काय होऊ शकतात, अटॅक होऊ शकतात. म्हणजेच काय, अनऑथराइज अटॅक्स होऊ नये, अनऑथराइज कुणी जे वायरलेस नेटवर्क आहे ते ऍक्सेस करू नये, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्हाला त्या ठिकाणी सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. मग आपण पण बघा, एखादा वायफाय असेल त्याला काय पासवर्ड असतात, बरोबर आहे, काही लिमिटेड ऍक्सेस असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. कारण की वायफाय किंवा नेटवर्क तुम्ही शेअर करताय ते तुमचं बॅकबोन बनलं किंवा बॅकडोर बनलं नाही पाहिजे. बॅकडोर म्हणजेच काय, तर तुमचं एक दरवाजा नाही बनला पाहिजे किंवा एक इन्व्हिटेशन नाही बनलं पाहिजे अटॅकर्सना, बरोबर आहे. त्यासाठी तुमचं वायरलेस जे काय एन्व्हायरमेंट आहे ते सिक्युअर असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे की वायरलेस युजर्स आहेत, 1, 2, 3 वायरलेस युजर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये वायरलेस ट्रान्समिशन आहे. इथे राउटर आहेत, राउटरला हे काय आहेत, कनेक्टेड आहेत. हे ट्रान्समिशन होताना ह्यामध्ये बघा फायरवॉल आहे, फायरवॉल नंतर जो ऑथेंटिकेशन युजर आहे, ऑथेंटिकेट सर्व्हर आहे, त्या सर्व्हर मध्ये आणि जो राउटर आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय फायरवॉल आहे. फायरवॉल काय करेल, तुमचं जो काय डेटा आहे तो डेटा तुमचा सिक्युअर ठेवण्याचं काम जे काय आहे ते फायरवॉल
या ठिकाणी करत असेल. ठीक आहे. सो त्याच्यामुळं वायरलेस नेटवर्क या ठिकाणी बघा डायग्राम बघितली आपण. त्याच्यामुळे वायरलेस नेटवर्किंग जे आहे किंवा वायरलेस तुम्ही सर्व्हिस देत असाल तर ती सर्व्हिस पण त्या ठिकाणी सिक्युअर ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे ह्यामध्ये रिमोट ॲक्सेस कन्सिडरेशन. तर रिमोट ॲक्सेस कन्सिडरेशन इज ऑल्सो कनेक्टेड विथ द वायरलेस कनेक्शन्स किंवा जे काय आपण वायरलेस कनेक्ट करतोय त्याच्याबरोबरशी हे कनेक्टेड आहे. फक्त ह्यामध्ये काय वायरलेस डिव्हाइस किंवा वायरलेस पेरिमीटरमध्ये काय असतं तर तुमचा स्पेसिफिक एरिया असतो की तुमचा एक रूम असेल किंवा एक बिल्डिंग असेल एवढ्यापुरती तो वायरलेस काय असतो जे काय वायफाय आहेत ते कनेक्टेड असतात. आपण असं एक्झाम्पल धरू शकतो. रिमोट ॲक्सेसमध्ये काय असतं तर रिमोट ॲक्सेसमध्ये खूप लांबच्या लोकेशनवरून तुम्ही काय करत असता त्या ठिकाणी किंवा जे काही युजर्स आहेत ते डिव्हाइस किंवा सिस्टीम ॲक्सेस करत असतात. फॉर एक्झाम्पल सध्या वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे. वर्क फ्रॉम होममध्ये काय करतात सगळे म्हणजे जे काही एम्प्लॉईज आहेत ते काय करतात ते घर बसल्या काम करतात. पण ते ॲक्सेस करतात त्यांच्या कंपनीचे किंवा त्यांच्या जे काही ऑर्गनायझेशन्स असतील इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या सिस्टीम्स ह्या रिमोटली ॲक्सेस करतात. ठीक आहे घर बसल्या. मग अशा वेळी पण तुम्ही त्या ठिकाणी सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. कारण की वायरलेस किंवा रिमोटली ॲक्सेस करत असतील डेटा तर त्या ठिकाणी डेटा लॉस होण्याच्या पण खूप सारख्या शक्यता त्या ठिकाणी असतात. सो तुम्ही त्या ठिकाणी VPN यूज करू शकता. दॅट इज व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स जे आहेत ते यूज करू शकता आणि त्याच्या थ्रू काय करू शकता तुम्ही ॲक्सेस देऊ शकता. फायरवॉल्स त्या ठिकाणी अपडेट करू शकता किंवा ज्या काही सिक्युरिटी पॅचेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. So it is a good way to reduce the risk of unsecure, infected or compromised system spreading risk onto the organization network. म्हणजे तुमची एखादी जर सिस्टीम असेल ती वीक असेल तर ती सिस्टीम वीक तिच्यावरती अनसिक्युअर असेल तर तिच्यामुळे दुसऱ्या सिस्टीमला धोका त्या ठिकाणी जायला नको ह्याची पण सगळ्यांनी काय घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे. सो दॅट इज अ रिमोट ॲक्सेस कन्सिडरेशन. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे इंटरनल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस. आता इंटरनल सिक्युरिटी प्रॅक्टिसेसमध्ये काय आहे So organizations that deploy firewalls strictly around the perimeter of the network leave themselves vulnerable and internally initiated attacks. So which are statistically most common threat today. जे मी सांगितलं माझे की ऑर्गनायझेशन काय करत असतात की ॲक्सेस देत असतात एम्प्लॉईजना किंवा वेंडर्स असतील त्यांना. सो त्याच्यामुळे त्यांची सिस्टीम जी आहे ते स्वतःलाच ते वल्नरेबल करून ठेवतात. स्वतःलाच ते वीक सिस्टीम जी आहे ती स्वतःच काय करतात स्वतःची सिस्टीम वीक करतात असा ॲक्सेस दिल्यामुळे. सो हा सगळ्यात सध्याचा जास्त मोठ्या प्रमाणात अटॅक चाललेला आहे. त्याच्यावरती सोल्युशन काय तर तुम्ही इंटरनल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस किंवा इंटरनल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी देऊ शकता. मग इंटरनल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत मग त्याच्यामध्ये फायरवॉल तुम्ही ॲड करू शकता किंवा डिटेक्शन सिस्टीम्स आहेत. IDS आहे IPS आहे बरोबर आहे. इंट्रुशन डिटेक्शन सिस्टीम आहे इंट्रुशन प्रिव्हेन्शन सिस्टीम आहेत. त्या सिस्टीम त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता लोकेट करू शकता ॲड करू शकता. सो या ठिकाणी बघा एक डायग्राम आहे की इंटरनल फायरवॉल्स कॅन बी यूज टू इन्क्रीज इंटरनल सिक्युरिटी. इथे बघा इंटरनल फायरवॉल आहे. इथे डायग्राम बदलत तर इथे रिमोट ऑफिस आहे. त्यानंतर इथे राउटर आहे वॅन आहे वॅन राउटर आहे इंटरनल सेगमेंट्स आहेत हे सगळ्या गोष्टी आहेत. अँड टू द इंटरनल नेटवर्क्स जे काही इंटरनल नेटवर्क आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा एक फायरवॉल दिले. हे फायरवॉल हे जी काय बॉर्डर दाखवलेली आहे ती बॉर्डर काय करते ही फायरवॉल काय करते ती बॉर्डरला सिक्युअर करते. म्हणजे ती बॉर्डर म्हणजेच काय ती फायरवॉल आणि ती काय करते त्या ठिकाणी ही सिस्टीम जी आहे ती सिक्युअर करते. ही सिस्टीम R&Dची नेटवर्क्स आहेत बरोबर. ते R&D किंवा जे काही ऑथेंटिकेट नेटवर्क्स आहेत त्यांना काय करते या ठिकाणी ती सिक्युअर करते. तर हे ऑर्गनायझेशन थ्रू किंवा ऑर्गनायझेशन ही जी ऑर्गनायझेशन आहे त्याचा ॲक्सेस बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच ठिकाणी हा होत आहे. बट तरी पण तुमची किंवा ऑर्गनायझेशनची सिस्टीम ह्या ठिकाणी त्या ठिकाणी सिक्युअर राहिलेली आहे. So that is the internal security practices. So dedicated internal firewalls as well as the ability to place access control list on internal network device can slow the spread of virus. ॲक्सेस कंट्रोल लिस्ट सांगितली मी तुम्हाला की सपोज तुम्ही लिमिटेड ॲक्सेस त्या ठिकाणी देऊ शकता फायरवॉल्स इम्प्लिमेंट करू शकता जेणेकरून तुमचे जे काही व्हायरस वगैरे सिस्टीममध्ये येत असतील ते काय होतील त्या ठिकाणी कमी होतील. त्यानंतर जो आहे तो व्हेन डिझायनिंग इंटरनल नेटवर्क झोन इफ देअर इज नो रिझन फॉर टू पर्टिक्युलर नेटवर्क्स टू कम्युनिकेट explicitly configure the network to block traffic between those networks and log any attempt that host make to the communicate between. So ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय केल्या पाहिजेत इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे इंट्रानेट अँड एक्स्ट्रानेट अँड DMZ. इंट्रानेट एक्स्ट्रानेट अँड DMZ हा पार्ट आता आपण बघणार आहोत. तर इंट्रानेट एक्स्ट्रानेट म्हणजे काय एक्स्ट्रानेट म्हणजे काय अँड एक्स्ट्रानेट इज डिफाईन ॲज द नेटवर्क दॅट restrict access to the company files and folders from unknown people and
permit only partners, vendors, suppliers who are authorized to do so. एक्स्ट्रानेट मध्ये एक्स्ट्रानेट हे काय असेल तर ऍक्च्युली एक लिमिटेड ऍक्सेस असतो, लिमिटेड एरिया पुरती. सपोज ती बिल्डिंग असेल किंवा एखादं कॅम्पस असेल तर त्याच्यापुरतीच ते काय असतं, ऍक्सेस असतं. इंटरनल ऍक्सेस आपण बोलू शकतो, मग ज्याच्यामध्ये ते जे काय वर्कर असतील, एम्प्लॉय असतील किंवा त्यामधले जे काय माणसं असतील ते तेवढाच नेटवर्कमध्ये किंवा तेवढाच एरियामध्ये ते काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात त्यांच्या फाईल्स, त्यांचे जे काय फोल्डर्स वगैरे आहेत ते. सो ह्याचा फायदा काय, तर ह्याचा फायदा तुमचा जर त्या ठिकाणी अननोन पर्सन किंवा अनऑथराइज पर्सन किंवा वेंडर्स हे येत असतील तर त्यांना ऑथरायझेशन दिल्याशिवाय तुम्ही ते काय करू शकत नाही, त्यात तुमचा डेटा ऍक्सेस करू शकत नाही. कारण की सगळी जी काय ऑथरायझेशन आहे ते तुमच्याकडे आहे. तुमचं प्रायव्हेट नेटवर्क आहे असं पण बोलू शकतो, किंवा एक्स्ट्रा नेट म्हणजे काय तर लिमिटेड एरियापुरते नेटवर्क आहे आणि त्या ठिकाणी एकतर रिमोट ऍक्सेस अटॅक्स हे होऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे वायरलेस अटॅक्स, जरी ज्याला एखाद्याला ऍक्सेस पाहिजे असेल तरी तुम्हाला ती परमिशन द्यायला लागणार, त्यानंतर तुम्ही तो काय करू शकता, ऍक्सेस करू शकतो. सो मेन फायदा एक्स्ट्रानेटचा हाच आहे की तुमच्या फाईल्स वगैरे जे आहेत ते सिक्युअर ठेवणं तुमच्या एरियामध्ये आणि एक्स्ट्रानेट यूज करणं. त्यानंतर इंट्रानेट काय आहे, तर इंटरनेट इज अ नेटवर्क दॅट इज नॉट अवेलेबल टू आउटसाइड वर्ल्ड. बरोबर, इंटरनेट काय, असं नेटवर्क जे बाहेरच्या जगाला अवेलेबल नाहीये. मग कुणाला आहे ते अवेलेबल, ओनली धोज हू आर ग्रँटेड कॅन ऍक्सेस दिस नेटवर्क फॉर डेटा शेअरिंग अँड व्ह्यूइंग पर्पज. ओके, डेटा शेअर तुम्ही त्या नेटवर्कमध्ये करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही डेटामध्ये काय काम करायचं असेल ते करू शकता. फक्त हे जे आहे ते पण लिमिटेड एरियापुरती आणि फक्त इट इज नॉट फॉर द आउटसाइड वर्ल्ड, म्हणजे पूर्ण पब्लिकली ह्या ठिकाणी ते अवेलेबल नाही आहे. प्रायव्हेटली त्या ठिकाणी किंवा इंटरनली ते तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. दॅट इज अ इंट्रानेट. सो द various types of firewall help us to control access between the internet and internet to permit access to the internet only to people who are members of the same company or organizations. फायरवॉल्स किंवा ऍक्सेस कंट्रोल तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता की इंटरनेटमध्ये, की एखादा जर एम्प्लॉय कंपनीचा आहे की ऑथराइज पर्सन आहे किंवा मेंबर्स आहेत तेच काय करू शकतात, त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकतात जे काय फाईल्स किंवा काय असेल ते. त्यानंतर त्यांनी दिलं डीएमझेड नेटवर्क्स अँड स्क्रीन सबनेट. डीएमझेड म्हणजे काय, डिमिलिटरीलाइज झोन आणि स्क्रीन सबनेट्स. So an organization may want to provide public internet access to the certain system. For example, for an organization to receive internet email or email server must be made available to the internet. So these systems are deployed under dedicated subnets, commonly referred to as the demilitarized zone or screen subnets. So separate from the internal system, these systems are publicly accessible and hence they can possibly come under attack from the malicious users. आता आपलं जे काही ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन फक्त प्रायव्हेट किंवा तेवढ्यापुरती वर्क करू शकत नाही, तर काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला पब्लिकली पण अवेलेबल करू शकतं, करायला लागतं, किंवा पब्लिक नेटवर्क किंवा इंटरनेट हे तुमच्या सिस्टीमला काय करायला लागतं, ऍक्सेस करायला लागतं. मग फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल, बरोबर आहे, किंवा ईमेल सर्व्हर त्या ठिकाणी तुम्हाला, मग अशा सर्व्हिस आहेत त्या ठिकाणी काय करायला लागत असतात, तुम्हाला इंटरनेटवरून अवेलेबल करायला लागत असतात. मग त्यावेळी तुमचं जे काय आहे ते त्यावेळी तुम्हाला पब्लिकली ते इंटरनेट ऍक्सेस करायला पाहिजे. मग अशा वेळी तुम्हाला काय लागेल, डीएमझेड तुम्ही जे डिमिलिटरीलाइज झोन आहेत ते काय करू शकता, यूज करू शकता, जे तुमची सिस्टीम त्या ठिकाणी सिक्युअर ठेवते. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आहेत. त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटी. तर नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटीमध्ये काय की मोस्ट ऑफ द जे काही कॉन्फिगरेशन आहे नेटवर्कचं किंवा स्विचेसचं, हे कमांड लाईन थ्रू केलं जातं. कमांड लाईन थ्रू म्हणजेच काय, कमांड दिले जातात. असं नाही की त्या ठिकाणी कुठलं असं सॉफ्टवेअर आहे किंवा युजर इंटरफेस आहे की जेणेकरून तुम्ही काय करता, त्या ठिकाणी ऍक्सेस करता. मी या ठिकाणी क्लोज केलं की तुमचं नेटवर्क क्लोज होईल, मी या ठिकाणी कनेक्ट केलं तर तुमचं नेटवर्क होईल कनेक्ट, असं नाहीये. तर त्या ठिकाणी कमांड द्यायला लागतात. आता आलेले आहेत त्या युजर इंटरफेस, आता आलेले आहेत, नाही असं नाही की, पण पहिल्यांदा हे काय होतं किंवा सुरुवातीच्या वेळेस इन अर्ली डेज तुम्हाला काय करायला लागत होतं की नेटवर्किंगमध्ये खूप सारे कमांड्स आहेत, त्या कमांड्स तुम्हाला द्यायला लागायच्या तुमचं नेटवर्किंग करताना. So the additional functionality has coverage in all-in-one device such as unified threat management platforms. So web filtering, application network communication control, IPS and other network-oriented security functions often bundled into switches, both large and consumer save size. तर ह्या ठिकाणी काही वेगवेगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी काय करत होते, यूज करत होते, की ज्यामध्ये युनिफाईड थ्रेट मॅनेजमेंट आहेत, की ज्या सगळ्या गोष्टी काय करायचं, मॅनेज करायचा. त्यानंतर आहे हॅव्हिंग वेब सर्व्हर अँड ॲडिशनल सॉफ्टवेअर रनिंग ऑन द डिव्हाइस दॅट कंट्रोल एव्हरीथिंग एल्स इन द नेटवर्क environment, increase complexity in terms of security. So paying special attention to the secure device interface features set
will help ensure that the network device having appropriate protection. म्हणजे तुम्ही कमांड देत होतात, पण कमांड दिल्यानंतर त्याचा ड्रॉबॅक पण असा होता की पर्टिक्युलर तुमचं सॉफ्टवेअर आहे किंवा पर्टिक्युलर तुमचा डेटा आहे त्यावरती तुमचं लक्ष जातंय असं नाहीये. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लक्ष देता येईलच असं नाहीये. सो त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेब इंटरफेस किंवा वेब युजर इंटरफेस, ठीक आहे, UI युजर इंटरफेस किंवा सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही काय करताय ते नेटवर्किंग काय करताय, सिक्युअर करताय. सिक्युअर आहे की नाही, त्या ठिकाणी बरोबर वर्किंग होतं की नाही हे सगळं बघत असतात. अगोदर तसं नव्हतं, अगोदर सगळ्या कमांड्स होत्या, त्या कमांडमधून सगळंच कंट्रोल करता येणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे युजर इंटरफेस त्या ठिकाणी काय केलं आणलेला आहे. आता हे नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटी मधला हा पहिला पार्ट होता, नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटीचं कसं वर्किंग व्हायचं. त्यानंतर जे पार्ट आहेत त्यामध्ये स्विचेस आहेत, राउटर्स आहेत, त्यानंतर इंटरनेट प्रोटोकॉल्स आहेत कुठल्या कुठल्या यूज त्याच्यामध्ये TCP/IP आहे, OSI आहे. हे सगळे पार्ट्स आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचे आहेत. ठीक आहे, आजपुरती एवढंच. बाकीचे जे काय पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्स फॉर द जॉईनिंग. अटेंडन्स ज्यांनी टाकलं असेल त्यांनी अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये टाका, लेफ्ट केला तरी चालेल.